हद्दपारीचा आदेश रद्द, चुकीचा प्रस्ताव पाठवणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात मानवी हक्क आयोगात जाणार उदय पाटील यांचं वक्तव्य. आपल्या विरोधात चुकीचा हद्दपारीचा प्रस्ताव पाठवल्याचा आरोप करत कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या तत्कालीन अधिकाऱ्यांविरोधात मानवी हक्क आयोग किंवा प्रसंगी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा दत्तवाड येथील काँग्रेस नेते उदय काकासू पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. शिरोळ तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत उदय पाटील यांच्या पत्नी दीपाली पाटील या निवडणूक रिंगणात होत्या. निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असतानाच हद्दपारीचा आदेश लागू केला होता. हा आदेश महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951च्या कलम 55 अंतर्गत देण्यात आला होता. कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे उदय काकासू पाटील, विशाल रामचंद्र कांबळे, प्रशांत आनंदराव पाटील, रवींद्र काकासू पाटील आणि सुनील कुमार मादनगे यांच्यावर कोल्हापूर जिल्ह्यातून 2 वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश देण्यात आला होता. या आदेशाविरोधात संबंधितांनी विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे अपील दाखल केलं होतं. प्रकरणाची सुनावणी घेतल्यानंतर विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंदवार यांनी पोलिसांनी दिलेल्या कारणांमध्ये ठोस पुरावे नसल्याचं नमूद केलं. केवळ काही गुन्हे दाखल असल्याच्या आधारावर टोळी म्हणून घोषित करून हद्दपार करण्याचा निर्णय योग्य नसल्याचं निरीक्षण नोंदवत त्यांनी पोलीस अधीक्षकांनी दिलेला हद्दपार आदेश रद्द केला. दरम्यान या कारवाईमुळे आपल्या मतदारसंघात राजकीय नुकसान झाल्याचा दावा करत संबंधित अधिकाऱ्यांविरोधात मानवी हक्क आयोगात तसंच गरज पडल्यास उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं उदय पाटील यांनी सांगितलं. त्यांच्या घरी परतल्यानंतर समर्थक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. शिवार न्यूजसाठी इसाक नदाफ,